सर माझं एज 27 आहे. माझं एक स्वप्न आहे की माझं स्वतःचं घर असावं, पण ह्या एजमध्ये मी डेट सायकलमध्ये अडकणं योग्य आहे का? थोडे दिवस आम्ही जे एकत्रित कुटुंब राहतोय ते तिथेच मी राहावं, काय वाटतं तुम्हाला? सी ॲट द एज ऑफ 27 एकत्रित कुटुंबात राहणं इज पहिली गोष्ट पीसफुल. ओके, एक्सपेन्सेस स्प्लिटअप होतात. दुसरी गोष्ट, आज समजा तू नवीन घर घेतलं, 30,000चा EMI लावला, तर तुला एक्स्ट्रा सेव्ह किती करता येईल, दॅट बिकम्स अ ह्यूज क्वेश्चन. हेच 30,000ची SIP तू 10% दरवर्षी वाढवलीस, 5 वर्ष केलीस, तर 30 लाख रुपये होतात. आता 30 लाख रुपये असताना घर घेणं आणि आज काही नसताना घर घेणं ह्याच्यात खूप फरक आहे. आजचा तुझा डिसिजन तुला 5 वर्ष फक्त पोस्टपोन करायचं आहे. या 5 वर्षात तुझी सॅलरी वाढेल, तुझं सेव्हिंग्ज वाढेल. तुला माहित नाही आज मुंबईमध्ये राहायचंय का पुण्यात राहायचंय, बऱ्याच गोष्टी क्लिअर आउट होतील. वेट फॉर 5 years. आणि तो डिसिजन आहे ना घर घेण्याचा, आज प्रॉब्ली तू 1 BHK घेतलीस या तू 2 BHK घेतलीस.